आपली आपली जबाबदारी घेणं हे मुलाला लहानपणापासून करायचं असतं, ते तुम्ही करू देत नाही. आणि मग 18 वर्ष झाल्यावर लगे आता तू नागरिक असं नाही होत. प्रत्येकच पालक हे आदर्श आहे असं मी म्हणेन. फक्त आपल्याला पालकत्व ही संकल्पना समजून घेताना मात्र त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करायला लागणार आहे. शहरी उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय पालकांचा अट्टहास दिसतो की सुपर चाइल्ड तयार करायचंय मला. आधी आपण बघायचो की आपली आजी किंवा हे काय पुस्तकात बघून आई व्हायचं असतं का असं आपण ऐकायचो. पण आता खरंच असं वाटतं की अभ्यासाची खरंच गरज आहे. माफ करा पण अनेक आयांना मी ड्रायव्हरच म्हणून काम करताना बघितलं. डोळ्यात डोळे घालून बोला. मूल तुमच्याकडे काहीतरी सांगायला येतं आणि तुम्ही असे 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 असता. मुलाला कळतं की मला वेळ नाहीये, मी महत्वाचा नाहीये, मी महत्वाची नाहीये, मोबाईल महत्वाचा. पालक व्हायचं तुम्ही ठरवलं, मग तुम्हाला त्या वर्षांचं पण प्लॅनिंग करायला पाहिजे. तर पालक हे मित्र नाही होऊ शकत, पालक हे पालक असतात. हॅलो, हाय, मी गायत्री श्रीरंग. खरं तर प्रत्येकालाच रम्य बालपण किंवा आनंदातलं बालपण मिळतच असं नाहीये. बरेचसे लोक आपल्या आयुष्यातलं रम्य बालपण सांगताना असं सांगत नाहीत की आमचे पालक उच्च शिक्षित होते किंवा श्रीमंत होते म्हणून आमचं बालपण आनंदात गेलं. तर आनंदातल्या बालपणासाठी वेगळी गोष्ट कारणीभूत असते. तर का बरं आनंदी बालपण बालकांचं जात नसेल? यातल्या प्रमुख अडचणी काय आहेत? देशाचं भवितव्य जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा पालकांना पालकत्व हा विषय शिकावा लागणार आहे आणि ही गोष्ट अनिवार्य करायची खूप गरज आहे. लहान मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी खरं तर पालकांवर जास्त असते आणि ती पहिली असते. त्यामुळे आपण सुरू करतोय बाल अधिकाऱ्यांची पिगी बँक ही सिरीज. चला तर मग भेटूया आजच्या पाहुण्यांना. तर आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर राणी खेडकर. नमस्कार. ज्या पुणे बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आहेत. गेली 19 वर्ष त्या बालकांच्या क्षेत्रात लेखन करतायत आणि बालकांच्या प्रश्नांवर खूप तळमळीनं त्या काम करतायत. आणि आपल्याकडे दुसऱ्या पाहुण्या आल्या आहेत स्मिता पाटील वळसणकर. नमस्कार. गेली 15 वर्ष पालकत्व या विषयावर काम करतायत आणि मुलांसोबत वाढताना हा त्यांचा अत्यंत वेगळा उपक्रम गेली अनेक वर्ष त्या पुणे जिल्ह्यामध्ये राबवतायत. चला आपण दोघींची गप्पा मारूयात. तर आपण हे सगळं पालकत्वाच्या संदर्भात बोलतो आहोत. बेसिकली आदर्श पालकत्व म्हणजे काय तुमच्या मते? आदर्श अशी काही गोष्ट पालकत्वामध्ये असेल असं मला वाटत नाही. आणि प्रत्येक मूल त्या आईवडिलांसाठी ते स्पेशल असतं, वेगळं असतं. त्याच्या गुणकौशल्य असतात, त्याच्यामध्ये त्याचे गोष्टी असतात. आणि प्रत्येकच पालक हे आदर्श आहे असं मी म्हणेन. कारण आपण जेव्हा आईत्व स्वीकारतो, मदरहुड आपला किंवा पालक व्हायचं आहे असं आपण तेव्हाच ते एक आदर्श पालक त्याच्या ठिकाणी जन्माला येतं. जसं मूल जन्माला येतं तसं पालक पण जन्माला येतं असं मी म्हणेन. फक्त आपल्याला पालकत्व ही संकल्पना समजून घेताना मात्र त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करायला लागणार आहे. ओके. तर हे तुम्हाला निसर्गाने दिलेली ही खूप सुंदर ही भेट आहे पालकत्वाची. म्हणजे तुम्हाला आजचे जे चॅलेंजेस आहे, आपण समाज बदलताना बघतोय, अनेक गोष्टी बदलताना बघतोय, तर तुम्हाला ते पॉलिश करत जावं लागणार आहे. की काहीच कौशल्य नाही, मी जन्माला घातलं मूल, आज 4 महिन्याचं झालं, ठेवलं पाळणाघरात नेऊन, मी माझे कामाला गेले, असं आता इतकं सहज हे गोष्ट राहिली नाहीये. खूप मोठं आव्हान आता आपण बघतो पालकांच्या पुढे आलेलं आहे. तर ही जबाबदारी जी तुम्ही घेतली आहे ती तुम्हाला उत्तम प्रकारे निभवता यावी याच्यासाठी तुम्हाला ते आत्मसात करावं लागणार आहे. आदर्श तुम्ही आहातच. पालक होणार आहोत ह्या गोष्टीपर्यंत येतो तर तेव्हा पालकत्वाच्या भूमिकेच्या बाबतीत म्हणजे पालक म्हणून काय अभ्यास करावा असं तुम्हाला पालकांसाठी सांगणं आहे? आधी आपण बघायचो की आपली आजी किंवा हे काय पुस्तकात बघून आई व्हायचं असतं का असं आपण ऐकायचो. पण आता खरंच असं वाटतं की अभ्यासाची खरंच गरज आहे. त्याच्याशिवाय होणार नाही. कारण आपलं आता आपण बाल्यावस्थेचा जेव्हा विचार करतो किंवा प्रेग्नन्सी पासून
गर्भावस्थेपासून विचार करतो. एक बाळ हातात आल्यावर आपण किती दिवस त्या बालकाशी कनेक्टेड राहतो. आई म्हणून पण तुम्ही विचार करा. आपण अगदी ते बाळ छोटं असतं, आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज आपल्या बाळासारख्या होतात. आपण ते बोलत पण नसतं, आपणच उगाच तो बोबडं बोलतो, त्याला तर अजून बोलायला आलेलंच नाहीये. हे आपण कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो त्या बालकाशी. मग ते 5, 6, 7 तुम्ही आठवून बघा तुमचं. तुम्ही आई, आपण सगळ्याच आई आहोत. किती वर्षपर्यंत आपण कनेक्टेड राहिलोय. एक वेळ अशी येते की मग अचानक आपण आपल्या वयात शिरतो आणि ती दरी आपल्या बाळामध्ये आणि आपल्यामध्ये त्यावेळेलाच ती निर्माण होते. मग तुम्ही त्याच्यासोबत आपण मोठं व्हायला आपल्याला हिंमत लागते, मी तर म्हणेल. आणि त्या वयाचे कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करत आपण पुढे, तुम्ही बाळ झालात, तुम्ही धावलात त्याच्या मागे, या सगळ्या इथपर्यंत तुम्ही जाता आणि मग आपण विसरतो एका वेळेला की अरे 7-8, मग अचानक आपण आपल्या वयात शिरतो. बरोबर. मग ते बालक ही कालपर्यंत बरी होती, आताही माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, आताही माझ्यासारखी वागत नाही. मी सॅनिटरी नॅपकिनची ऍड, पहिल्यांदा आपलं मूल जे ऍड, किती घर आहेत मला सांगा जिथे चॅनल बदलले नाही आहेत. आपला हात बरोबर रिमोट कडे जातो. बरोबर. आपल्याला माहिती नाहीये का? सगळ्यांना उत्तम पद्धतीने माहिती आहे, पण ते डिलिव्हर कसं करायचं. त्या 5 वर्षाच्या मुलाला मी आता याचं काय सांगणार आहे. लाल रंग आपल्या डोक्यात आहे, त्याला तो माहित नाहीये. तिथे निळा दिसतोय ना. बरोबर. त्याची क्युरियोसिटी काय आहे. जर 5-7 वर्षाचं असेल तर हे आता हे लिक्विड होतं, हे जेल मध्ये कसं कन्वर्ट झालं, त्याला एवढंच माहित करायचं आहे. ऍक्च्युली आपल्याला माहितीच नाहीये की त्या प्रश्नाला उत्तर त्याला काय अपेक्षित आहे. बरोबर. आपण कशासाठी घाबरतोय, जे आपल्या डोक्यात आहे. मग याचा खरंच अभ्यास आपल्याला त्या वयानुसार त्याला काय हवं हे करावं लागणार. मग तुम्ही एकदाच तुम्ही उत्तर देणं बंद केलं, मग त्याला ते कळतं की हे काहीतरी आहे. मग तुमचं दार बंद झालं, तो बाहेर नॉक 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 ठोठावत राहतो. मग कुठलं दार उघडेल आणि त्या दारातनं त्याला काय मिळेल आपल्याला माहिती नाहीये. मग ही रिस्क कोणी घेतली आहे? आपणच ना. आणि संधी पण कोणी गमावली आहे? आपणच. बरोबर. मग पहिला तुमच्याचकडे तो नॉक करणार. आपण WHO स्टडी आपण जेव्हा बघतो तर दिवसाला 3 वर्षाचं मूल 350-400 प्रश्न आपल्याला विचारू शकतं. मग माझी आई म्हणून, माझी बाबा म्हणून तयारी आहे का? की मी असा कधी विचार केलाय का मी स्वेटर विणलंय, मी सेव्हिंग केलंय, पण मी अरे माझं मूल प्रश्न विचारेल का, मग मी काय उत्तर देणार, असा आपण या दिशेने विचार केलाय का? हे खूप आवश्यक आहे. या प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. एकूण भावनिक वाढीच्या आणि मानसिक वाढीच्या अनुषंगाने सुद्धा त्या अर्थाने तयारी काय करावी असं. आता भावनांचा विचार करा. आपण एखादं मूल जेव्हा बोलतं की मला छान नाही वाटत आहे, म्हणजे खूप वेळेला तो छान नाही वाटत हा एकच शब्द वापरतो. मग इथे आपल्याला काय करायला पाहिजे हे आईला वडिलांना त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे की याला आपल्याला भावनांची ओळख करून द्यायला पाहिजे, है ना. एकच प्रकारची भावना असते का? भय असते, आनंद असतं, दुःख असतं, अस्वस्थता असते. मग आपल्याला ते भावनांची ओळख त्याला करून देता आली पाहिजे. मग आपण बोलताना ते वापरायला शिकायला पाहिजे. तू मला जरा नाराज दिसतोय, तू दुःखी आहे का, तू अस्वस्थ आहे का, तू खूप खुश आहे, तू आनंदी आहे, असं. मग त्याला अरे वेगवेगळ्या शब्दानुसार त्याला त्याचे अर्थ कळतात. बरोबर. बरोबर. आमच्याकडे एक केस आलेली 3-3.5 वर्षाची मुलगी असेल, लैंगिक अत्याचाराची केस होती. आम्ही तिला विचारलं, म्हणजे आम्ही असं खूप विचारत नाही कारण ऑलरेडी काउन्सिलरशी वगैरे बोलणं झालेलं असतं. नॉर्मली आम्ही बोलतो, मुझे अच्छा नहीं लगा, वो जो करते थे मुझे अच्छा नहीं लगा. म्हणजे असूनही तो शब्द माहिती नाहीये, नेमकं काय नाही मांडतायत. मग इथे पालकांची भूमिका महत्वाची असते की तुम्ही ते मला किळस वाटली, बरोबर है ना, ते सांगता आलं पाहिजे. किळस या शब्दाचा अर्थ, त्या भावनेचा ती कशी कळला पाहिजे, ते कळलं पाहिजे. बरोबर. त्या भावना
ना तुम्हाला लेबलिंग करता आलं, त्याचे अर्थ कळले, तर मग ते व्यक्त पण करता येतील. बरोबर. आणि व्यक्त झाले तर आपण त्यांच्यापर्यंत लवकर कनेक्ट होऊ शकू, पोहोचू शकू, त्यांना समजू शकू. तर भावनिक विकासाची जेव्हा आपण त्या विषयावर बोलतो तर ह्या गोष्टी इथे बालकांच्या संदर्भात खूप महत्वाच्या ठरतात. स्मिता, मला असं विचारायचं की तुम्ही बरीच वर्ष मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या पालकांच्या संदर्भात तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि तुम्हाला त्यांचे अनुभव कसे आले किंवा तुम्हाला त्यांचा पालकत्वाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा जाणवला? मला असं सांगावंसं वाटतं की आता सध्याच्या काळामध्ये हे खूप आव्हानात्मक आहे. म्हणजे आपण जर असं विचार करतो की आपल्या आई वडिलांनी कुठे काही पालकत्वाचं शिक्षण घेतलं आणि मग काय गरज आहे, मुलं काय वाढत नसतात का, असं आपल्या घरचे मोठे म्हणत असतात. पण असं नाहीये. आता डिजिटल युग आहे आणि मुलांसमोर इतकी आकर्षणं आहेत, त्यामुळे आपला अभ्यास हा करणं अगदीच गरजेचं आहे. आणि मग त्या तुलनेत आपण प्रत्येक वेळेला पॅरामीटर्स लावतो ते आपल्या वाढीच्या काळात, आपल्या लहानपणाच्या काळात काय होतं, तर ती तुलना आत्ता करून खरंच उपयोगाची नाहीये, चालणार नाही. कारण मूल अनेक पटीने पुढे आहे आपल्या. त्यासाठी आपण अपडेट राहणं, आपण अभ्यास करणं, म्हणजे मुलांच्या शारीरिक वाढीचे टप्पे काय आहेत आणि त्यानुसार काय काय बदल होतात. अनेक वेळेला असं होतं की मुलांना काहीतरी करायचं असतं. म्हणजे आपण आपल्या लहानपणची खरंच तुलना करायची झाली तर आपल्या पालकांनी आपल्याकडे किती लक्ष दिलं होतं आणि आता किती लक्ष देतात. म्हणजे तुम्हाला तो इंटरफेरन्स जास्त जाणवतो. इंटरफेरन्स काही सजग, म्हणजे इतके सजग की इंटरफेरन्स वाढतोय. म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे कधी कधी सोडून पण द्यायचंय हे नाही कळत. अभ्यास करायचा म्हणजे आता मी सगळं समजून घेणार आणि मग अरे असं नको, डावा पाय उचल, अरे असं नको. चित्र, म्हणजे आमच्याकडे जेव्हा चित्रांच्या ऍक्टिव्हिटी होतात तर तेव्हा एक मुलगी असं म्हणाली की मला कॅरेट काढायचंय, गाजर काढायचंय. तर तिला लाल रंगाचं गाजर काढायचं होतं किंवा हिरव्या रंगाचं काढायचं होतं. तर तिची आई म्हणली नाही, गाजर अशा रंगाचं नसतं, तू त्याच रंगाचं गाजर काढ, ऑरेंज कलर घे आणि त्यांनी गाजर काढ. तर हा जो छोट्या छोट्या गोष्टींमधला इंटरफेरन्स आहे, यांनी मूल स्वतंत्रच होत नाही. आणि मग 8-10 वर्षाची मुलं झाल्यावर पालक असं म्हणतात की काही करत नाही घरामध्ये, काही मदत करत नाही, स्वतः सुद्धा काही करायचं नसतं. पण हे स्वतः करायचं असतं मुलाला अगदी छोट्या वयापासून. तेव्हा तुम्ही करू दिलंय का? अगदी 2-2.5 वर्षाचं मूल आहे, त्याला खायचं असतं आपण, आणि आपण म्हणतो पसारा होतोय त्यामुळे मी भरवते किंवा मी भरवतो. आणि मग थोडंसं तुम्ही भरवा, थोडंसं स्वतः मुलाला खाऊ द्या ना, तो आनंद पण मिळतो पोट भरण्याचा, आपल्या हाताने खाण्याचा. आणि मूल जे जे काही करत असतं ना लहानपणापासून, आपल्याला जरी वाटलं की ते खेळत असतं, पण ते खेळताना त्याचं शिक्षण होत असतं. आणि त्या शिक्षणापासून आपण त्याला मागे सरतो प्रत्येक वेळेला, आणि आपण म्हणतो की शाळेत जाऊनच मूल शिकतं. हे जीवन शिक्षण म्हणतात. जीवन शिक्षण आहे. मार्कांकडे खूप आता, म्हणजे मी जसं साधारण 2013 मध्ये बिंग लावूनच बसलेले असतात. पालकत्वात मी 2013 पासून अगदी रेग्युलर काम करते. त्याच्या आधी पालकत्वाचा अभ्यास होताच. पण मला जो असा फरक जाणवतोय की म्हणजे आपल्या तरुणपणी, अजूनही आम्ही तरुणच आहोत, पण आपल्या तरुणपणी असं होतं की सुपर वुमन बनण्याचा एक सगळा अट्टाहास होता, सुपर वुमन. तसं आता मला या पालकांचा, अनेक पालकांचा, त्यातल्या त्यात शहरी उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय पालकांचा अट्टाहास दिसतो की सुपर चाइल्ड तयार करायचंय मला. माझं मूल चित्रकलेत चांगलं पाहिजे, माझं मूल अभ्यासात चांगलंच हवं, माझं मूल स्पोर्ट्समध्ये पण उत्तम आहे. म्हणजे मी अनेक, म्हणजे माफ करा पण अनेक आयांना मी ड्रायव्हरच म्हणून काम करताना बघितलं. हा क्लास, तो क्लास, तो क्लास, सोडून आले की तिकडे, तिकडनं सोडून आले की इकडे. त्या मुलाला शांततेने राहणं, त्याचं स्पेस हे आपण देणंच बंद केलंय. त्याला त्याचं चिंतन करण्याकरता, त्याला त्याचा विचार करण्याकरता अमुक एखादा गोष्ट अनुभवली आणि त्याच्यावर काहीतरी विचार करायला, प्रोसेसिंग करायलाच आपण वेळ देतो. मूल शांत बसण्यातनं पण खूप काही ऑब्झर्व करत असतं, शिकत असतं, त्याचा विचार चालू असतो. हे विचार करू देणं आपण त्यालाच रोखतो आहोत.
मग हे सजग पालकत्व नाहीये. मुलाला सुपर चाइल्ड करण्याच्या उद्देशाने त्याला एंगेज करणं, त्याला बांधून ठेवणं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, आणि त्याचं मग बालपण हिरावून घेणं म्हणजे अभ्यास करणं नाही. पालकत्वाचा अभ्यास म्हणजे मुलाला पण त्याची स्पेस देणं, स्वातंत्र्य देणं, स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी पण त्याचं भान देणं आणि मुलाच्या सोबत राहणं, की मुलाला हवं ते करू देणं. तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं माध्यम हे मूल नाहीये, हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे या सगळ्या प्रवासात हे असं लक्षात आलं. आणि मग आमचा प्रवास आता वस्ती पातळीवरच्या पालकत्वाकडे पण आहे. आणि असं जाणवतंय की आत्ता म्हणजे आपण असं सरळ सरळ भाग करतो ना, आफ्टर कोरोना आणि कोरोनाच्या आधीचं पालकत्व आणि आत्ताचा असा खूप मेजर फरक दिसतो. तर त्याच्यामध्ये असं दिसतं की आमच्या मुलाला आणून सोडतो, त्याला काय ते शिक्षण द्या तुम्ही, त्याला काय ते शिकवा, आम्हाला काही करायला लावू नका. तर याच्यामध्ये मी पालकांच्या बाजूनी पण आहे, कारण त्यांच्या समोर आलेले ताण हे पण खूप आहेत, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. आणि मग आम्हाला काही स्वतःवर काम करायचं नाहीये, पण वस्ती पातळीवरचे पालक ज्यांना बेसिक गोष्टी पण माहिती नाहीयेत, ते पालक अच्छा संवाद करायचा असतो का, गप्पा मारायच्या असतात का मुलांची, किंवा स्क्रीन टाइमचे धोके काय आहेत, लैंगिक दुर्वर्तन म्हणजे काय, हे सगळं त्यांना बऱ्यापैकी माहिती नसतं. पण त्यांना कळल्यानंतर पण ते समजून घेण्याची क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये असते आणि ते करतात, ते करून बघतात घरी. भले हातावरचं पोट आहे, पण ते घरी करून बघतात. पुढच्या महिन्यात सांगतात की मॅडम आम्ही हे केलं आणि हे चांगलं झालं बघा. तर असा बदल वस्ती पातळीवरच्या पालकांमध्ये खूप दिसतोय. त्यांचा अवेअरनेस वाढला, बदल घडताना दिसतो. पण मला राणीताईंना विचारायचंय की राणीताई, तुम्ही बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आहात आणि त्या अध्यक्षपदावर बसल्यानंतर तुमच्याकडे ढिगाने केस रोज येत असतात, आणि मोस्ट ऑफ ह्या ज्या केसेस आहेत बालकांच्या अत्याचाराच्या संदर्भातल्या, ह्या वस्ती पातळीवरच्या आणि घरातून ह्यांना हे संरक्षणच मिळत नाहीये त्यांच्या एकूण हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत. तर त्याबद्दल तुम्ही काय त्या पालकांना सांगू इच्छिता, किंवा त्या पालकांच्या बाबतीत काय गोष्ट तुम्हाला मिसिंग वाटते? काळजी संरक्षणाची बालकं जी आमच्या पुढे प्रस्तुत होतात, तर त्या जागेवर बसणं एक निराळा भाग, आणि एक आई म्हणून, एक व्यक्ती म्हणून जर विचार केला तर हादरायला होत आहे. म्हणजे ही आपल्याला अंदाजच नाहीये, त्या आईला अंदाजच नाही ते मूल कुठल्या कुठे ते काय करतंय. म्हणजे मी एक दोन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते, ज्यातनं आपण समजू शकतो. भाजी विकणाऱ्या बाईच्या मोबाईल मधून 4थीतल्या मुलाने 1.5 लाख रुपये गेम मध्ये हे केले. म्हणजे तो अभ्यास, नॉर्मल अगदी अभ्यास करणारा मुलगा, आईला मोबाईल शिकवणारा मुलगा, आईची मदत करणारा मुलगा, तिचा हिशोब ठेवणारा मुलगा. म्हणजे यातनं आणखी एक मुलीची केस होती, ती 13-14 वर्षाची मुलगी. तिने पण बरेच दागिने, पैसा असं सगळं घेऊन ती निघून गेली. लैंगिक अत्याचाराची नंतर ती सगळी केस. पण इथे मला सांगायचं, आवर्जून असं सांगायचं आहे पालकांना, की तुम्ही, आणि या पालकांशी मुलांशी बोलल्यानंतर जे माझा जो अभ्यास या संदर्भात झाला, पालकांशी नाही आम्ही विश्वास ठेवला मुलावर, त्या विश्वासाचा भार सहन करण्याचं त्याचं वय आहे का, की त्याची ती पात्रता आहे का, त्या वयाचे ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, की तुम्ही इतक्या मोठ्या पैशाचा किंवा घरातल्या पूर्ण पैशाचा, त्या घरी ती किल्लीच त्या मुलीकडे असायची. अशा इथे विश्वासाचा वगैरे प्रश्नच नाहीये, त्याला ते पेलणारच नाहीये. ते बालक आहे हे बरोबर आपल्याला आधी कळलं पाहिजे, की ते बालक आहे. तुम्ही मग आपण हे म्हणजे आपल्या सांगण्याचा कोण काय अर्थ घेईल, इथे हा पण अभ्यास महत्वाचा आहे. ते म्हणाले आम्ही असं ऐकलंय की मुलांशी फ्रेंडली राहायचं, त्यांना सगळं सांगायचं, त्यांची सगळं शेअर करायचं, म्हणजे कुठला अर्थ घेतला जाईल हे मी इथे सांगू इच्छिते. तर असं आपल्याला करायचं नाहीये. आणखी एक मुलीचं, तिने आपल्या वडिलांना कुठल्या तरी नातेवाईकांशी बोलताना ऐकलं की पैशाची मी मदत करेल वगैरे. याच्यातून तिला हे कळलं की आपल्या वडिलांकडे खूप पैसे आहेत. मग जेव्हा
तिचं असं काही बाहेर झालं, तो मुलगा तिला ब्लॅकमेल करू लागला, असं ते पुढे घडलं आणि मला इतके पैशाची गरज आहे. मग तिला ते क्लिक झालं की अरे माझे वडील असे बोलले होते. मग हे त्याची आयडिया होती, पण हिने ते एक्झिक्यूट केली की हा माझ्या वडिलांकडे पैसे, हे तिला माहिती झालं त्या संभाषणानंतर. तर मग आपण काय काळजी घ्यायला पाहिजे मुलांशी वागताना हे खूप महत्वाचं आहे. मोबाईल देताना किंवा घरची जबाबदारी आणि घरामध्ये आपलं कुठे काय आहे, म्हणजे ही माहिती त्याच्या जीवाला धोका करणारी असू शकते. काही माहिती अननेसेसरी देणं टाळायला पाहिजे. आणि काय विषय आपण मुलांपुढे चर्चा केली पाहिजे किंवा काय अवॉइड पण केले पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. एकीकडे मी हे म्हणेन की तुम्ही कधी कधी पालक मुलांना कशातच घेत नाही, हे पण खूप चुकीचं आहे. तुम्ही कशातनं जात आहात, आपल्या घरामध्ये काय परिस्थिती आहे. तर मी खूप मोठ्या कुटुंबात वाढलेली असेल तर मला माझ्या घरात काही सिच्युएशन आली, परिस्थिती, ही 14 लोक त्या परिस्थितीवर काय विचार करतात मी शिकते. बरोबर, एक बालक म्हणून. अरे आजोबा असे बोलले, काकू अशी बोलली, आईचा असा निर्णय होता, बाबांचं मत हे होतं. मग या सगळ्यातनं मग बेस्ट काय निघेल हे सगळं मी बघते, मी ऑब्झर्व करते, मी तयार होते. मग ही सिच्युएशन बालकांना कळली पाहिजे. पण हे पण खूप महत्वाचं आहे की हे कुटुंब कशातनं जात आहे हे पण मुलांना त्या लेवल पर्यंत कळलं पाहिजे. म्हणजे त्यांना आपण आगीत ढकलायचं नाही, पण कडेवर घेऊन ती आग पण दाखवावी लागणार आहे. बरोबर. आता ते त्या जायच्या परिस्थितीत नाहीये, ते तुम्हालाच त्याला न्यायचं आहे. पण कडेवर घेतलेल्या बालकाला आपल्याला हे दाखवायचं आहे की इथे असा धोका असू शकणार आहे. अन्यायग्रस्त बालकं आपल्याला जी दिसत आहेत ती मोस्ट ऑफ दी वस्ती पातळीवर गरीब कुटुंबातील किंवा एकल पालकांचं हे असल्यामुळे ते ताण आहेत आणि त्याच्यामुळे तिथे काम करायची जास्त खरं तर गरज आहे खूप गरज आहे पालकत्वाच्या अनुषंगाने. म्हणजे जे रजिस्टर्ड होत आहेत तेच आपल्या पुढे येत आहेत. हा, एक्झॅक्टली. जे छुपे आहे ते आपल्या पुढे येत नाहीये, पण तिथे पण काम होणं गरजेचं, निश्चितच तिथे जास्त काम होणं गरजेचं आहे. मग तुम्ही एका बालकाला तुमच्यापर्यंत, माझ्यापर्यंत ताई यायला खूप मोठा प्रवास आहे तो त्याचा सुद्धा. की मी आमच्याकडे अशा केसेस ती 2-2.5 वर्ष गेले त्या बालकावर लैंगिक अत्याचार घरातलंच कोणीतरी करतंय, घरातलंच करतंय, बाहेरचं करतंय, पण त्याला कोणाकडे तरी ते सांगायला तो प्रवास करावा लागतो. ती हिंमत कुठून तरी तुम्ही विचार करा काय तो प्रवास असेल त्याचा, की तो आज तुम्हाला सांगतोय पण त्याने किती काम केलं असेल स्वतःवर, स्वतःची, की या व्यक्तीला मी सांगू का, मग पुढे काय, त्याला माहित नाहीये हो काय परिणाम. आणि मग आमच्या पुढे आलं की आम्ही केअर अँड प्रोटेक्शन साठी, त्याच्या सुरक्षितेसाठी आपण समुपदेशन करतो, समजूत काढतो, आपण आपल्याकडे ठेवतो, ते तयार होतं. पण परत तो एवढा मोठा बदल त्या बालकाला स्वीकारावा लागतं. अरे त्याला परत हे होतं की अरे मी बरोबर केलंय का, की हे असं होणार होतं, मग मला पोलीस स्टेशनला नेणार होते, मग तिथे मला जबाब द्यायचा होता, बरोबर, मग मला इथे आणणार होते. मग हा सगळा प्रवास, हे याची माहिती पण मी म्हणते, हे प्री काउन्सिलिंग जे म्हणतो आपण या संदर्भातलं, हे पण या बालकांना जरूर व्हायला पाहिजे. मला डायरेक्ट आपण पोलीस स्टेशनला नेलं जातं, पटापट त्या गोष्टी घडतात आणि तिथे बालस्नेही कक्षामध्येच बोललं जावं वगैरे, हे सगळं आपल्याला नियम आहेत. ज्या वेळेस बालकावर अन्याय होतो त्यावेळेस पालक म्हणून किती बालकाच्या बाबतीत ते खंबीर उभे राहतात, असा तुम्हाला अनुभव आलाय? राहतात, म्हणजे बाहेरचं कोणी असेल तर अतिशय खंबीरपणे उभे राहतात, पण घरातलं असेल तर म्हणजे मी तर म्हणेन की कित्येक वेळा जी आई, ते आपण क्रुएल्टी त्याला जे ज्याप्रमाणे म्हणतो, पण ती आई पण विक्टीम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिला पण कुठल्या तरी दडपणाने तिने ते, आणि परत तो विषय की अवेअरनेसचा. आता ही केस नेल्यानंतर काय काय घडणार आहे मला माहित नाही. मग तुम्ही कोणीतरी मी अप्रोच करते, मला काय काय माहिती मिळते माहिती नाही. बरोबर. मग त्या याच्यावर ती कुठेतरी पोहोचली असते की हे आपल्याला नको आहे. बरोबर. तिला वाईट वाटलं नाही असं नाही, आपल्या लेकरासोबत असं झालं, खूप दुःख झालंय, सगळं झालंय, पण तुम्ही तिला अवेअरनेस आणि ही हिंमत देणं की हे गरजेचं आहे रजिस्टर्ड होणं, त्याला
ह्या सगळ्या गोष्टीवरही खूप खूप काम करण्याची गरज आहे. कारण नुसतं FRI करून ती फक्त पहिली पायरी असते. आणखी खूप मोठा प्रवास त्या बालकाला, त्या कुटुंबाला तो सगळा करावा लागतो पुढे. तर या प्रवासामध्ये आपण सगळे त्यांच्या मदतीला आहोत. जसं आमच्याकडून विभागाकडून काय योजनांचा लाभ मिळतो त्या बालकाला, आपण केअर अँड प्रोटेक्शन संस्था देतो, शिक्षण थांबू नये याची व्यवस्था करतो. कधी आउट ऑफ द बॉक्स जाऊन आपण आपले कामाच्या पलीकडे जाऊन पण आपण त्या बालकाला मदत करायचं, आपल्या परीने जो प्रयत्न. असा चांगला अनुभव यांच्या गाठी आला ना तर या संख्या आपल्याला वाढतील, नाही तर ते येणारच नाही, रजिस्टर्डच होणार नाही. म्हणून या बाबतही अवेअरनेस की अशा यंत्रणा आहे त्यांना ना आधी आपण माहिती देतो फक्त. तुम्ही सांगायचं ना कोणाकडे तरी सांगायचं, मग पुढे काय हे पण सांगायला पाहिजे की मग पुढे काय होतं, मग त्याच्यानंतर काय होतं. मग तुमच्यासोबत कोणीतरी असतं, तुमच्यासोबत असणार आहे. तुम्ही एकटे या प्रवासात फरफटले जाणार नाही. हा विश्वास आमच्याकडून, तुमच्याकडून, सगळ्यांकडून त्यांना मिळाला तर ते खंबीर राहून पुढेची प्रक्रिया. तुला काहीतरी सुचवायचं होतं. या केसेसमध्ये बऱ्याचदा उलट वस्ती पातळीवर ज्या केसेस रजिस्टर होतात तर तिथे काहीतरी हिंमत दाखवली जाते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयामध्ये जर घरातनं अब्यूज झाला असेल तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आपल्या नावाचं काय होईल, हा सगळा विचारून केसेस रजिस्टर होत नाहीत. बरोबर. तेव्हा असं पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यासाठी माझं मूल हे जास्त महत्वाचं आहे. कारण ते अजून आपल्यावर अवलंबून आहे, ते लहान आहे, त्याला त्याची काळजी घेणं, त्याचं संरक्षण करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती महत्वाची आहे. त्यामुळे माझं मूल हे माझ्यासाठी महत्वाचं आहे इतर कुणाही पेक्षा. हे जोपर्यंत मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय पालकांना वाटत नाही तोपर्यंत अशा घरातनं अब्यूज झालं किंवा बाहेरनं अब्यूज जरी झालं तरी सुद्धा रजिस्टर होण्याचं प्रमाण ते वाढणार नाही. प्रिव्हेन्शन पण खूप महत्वाचं आहे. आपण नंतरच्या विषयावर आता बोलतोय, पण आपलं लेकरू कोणी पण तुम्ही बघा, ते वॉचमॅन काका माझ्याकडे असे बघतात, मला नाही आवडत. बरोबर. इथे तुम्ही का नाही पोलीस स्टेशन गाठत? बरोबर. इथे पोक्सोच्या काहीतरी कलम आहे, हे आपल्याला का नाही याचा अवेअरनेस नाही आहे. मग तू नको बघू ना, तू कशाला, आपलं हे उत्तर असणार आहे, तू तिकडनं जा. म्हणजे मग त्याला मेसेज काय गेला की हे काय विशेष नाहीये, म्हणजे हे जे काय होते काही गंभीर नाहीये, यातनं काय गंभीर होणार नाहीये. मग परत तो चिठ्ठी टाकेल त्याचा, मग जाऊ दे ना, चिठ्ठी टाकली ना आपण फाडून फेकून देऊ, त्याला काय होतंय, फेकून दे, आपण नाही लक्ष आपण लक्ष द्यायचं नाही. परत मेसेज काय गेला, चिठ्ठी टाकणं किंवा हे पण काय एवढं गंभीर नाहीये, हा काही गुन्हा नाहीये. आणि संवाद थांबणं, म्हणजे मूल मग म्हणेल की जर मी सांगितलेलं पोचत नाही सिरियसनेस माझ्यासोबत, मग तेच ते सुरुवात, तर मी सांगतच नाही याच्या पुढे काय, ते माझं मी मॅनेज करेन. त्यामुळे संवाद होणं, म्हणजे मगाचा मुद्दा जो होता की एक तर अजिबात काही सांगायचं नाही, मुलाशी बोलायचं नाही. दुसरं म्हणजे आम्ही मित्र आहोत, तर पालक हे मित्र नाही होऊ शकत, पालक हे पालक असतात. त्यामुळे संवाद होणं मात्र हे कुठल्याही नात्यात अगदी गरजेचं आहे. मुलाला वाटलं पाहिजे की जे जे घडते त्यासाठी माझ्यासाठी ही सुरक्षेची जागा आहे. घर म्हणजे पालक हे माझ्यासाठी आहेत, हे फक्त आई बाप असं नाही. सामाजिक पालकत्वाची भूमिका पण सगळे आपण आयुष्यभर निभवत असतो. त्यामुळे कुणीतरी एक मोठं विश्वासाचं माणूस पाहिजे की मुलाला असं वाटलं पाहिजे की मी जे सांगेन हे इथं ऐकतील, ऐकण्याचा कान या लोकांकडे आहे, ते मला जज करणार नाहीत. आपण पालक म्हणून पण कुठेतरी घाबरतो, प्रत्येकच पालक हे. आणि लैंगिक शिक्षण याच्यावर तर भयानक आपण चर्चा कधी सांगायचं कधी नाही सांगायचं, कधी इतकं कन्फ्युजनचीच मी म्हणते गरज नाहीये. आज तुमचं मूल 3 वर्षाचं आहे, 4 वर्ष, आज त्याने प्रश्न विचारलाय ना, आज त्याला उत्तर पाहिजे. बरोबर. हा तू 8 वर्ष झाला ना की मी तुला उत्तर देणार, आणि ते योग्य भाषेत. म्हणजे अनेक वेळेला अनावश्यक माहिती की मी आता सजग पालक आहे ना, मी सगळं सांगून टाकणार, काही गरज नाही. मुलाची जितकी समज आहे, कॉन्टेंट चेंज नाही करायचं आहे, डोस चेंज करायचा आहे. तुम्हाला पॅरासिटामॉल तर 500 mg मिळणार लहान, मग त्याचा काहीतरी डोस असणार, पण कॉन्टेंट नाही ना चेंज झाला त्यातला.
कावळा शिवला हे उत्तर कधीच नव्हतं. हा. पण ते आपल्याला दिलं गेलं वर्षानुवर्ष. वर्षानुवर्ष. म्हणून मी वारंवार म्हणते की त्या त्या वयाच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करणं ही पालक आदर्श तुम्ही आहात, पण ते पॉलिशिंग करण्याची, नॉलेज अपडेट करण्याची जबाबदारी तुमची आहे. अशी कोणत्या गोष्टी आहेत पालकांनी मुलांसाठी करण्याच्या त्या त्या स्टेज प्रमाणे? अशा बेसिक 1-3 गोष्टी असतील की या मुलांसाठी केल्याच पाहिजे, असं काय असतं? पहिला, संवाद. कुठल्याही वयाची मुलं असू देत, त्यांच्याशी गप्पा मारणं. लहान वय असेल तर त्यांच्या बरोबर खेळणं, त्यांना बाहेर घेऊन जाणं. म्हणजे असं की मुलांना सगळ्या प्रकारचे अनुभव आपण घेऊ द्यावेत. मग त्याच्यासाठी संवाद, फिरायला घेऊन जाणं, एकत्र मिळून जेवण करणं. म्हणजे मला असं वाटतं की एक जेवण तरी घरात एकत्र झालं पाहिजे. आणि त्या दिवसभरात काय झालं बाबा, किंवा मला सुद्धा असं ऑफिसमध्ये ना असं झालं, वाईट वाटलं किंवा आनंद झाला, हे मला आज फार छान वाटलं, अशा स्वरूपाचं जे माझं शेअरिंग आहे, किंवा बाहेर मी गेले होते तेव्हा मला असा अनुभव आला, तो सगळ्यांनी मिळून आपापले अनुभव दिवसभराचे शेअर करणं. याच्यामध्ये पण प्रत्येक वेळेला मी असं केलं म्हणून असं झालं, असं काही गरजेचं नसतं. आपण सहजपणाने ज्या गप्पा मारतो, शेअर करतो, त्यातनं पण मूल त्याला काय घ्यायचं ते घेत असतं. त्यामुळे एकत्र जेवण महत्वाचं आहे, संवाद सगळ्यात महत्वाचा आहे घरात असणं. छोटं मुलं असेल तर बाहेर घेऊन जाणं महत्वाचं आहे, मुलाबरोबर खेळणं महत्वाचं आहे. आणि मी म्हणेन की सहज, सुंदर, आनंदी पालकत्व हे तुम्ही आई, जेव्हा आपण सगळ्या तिघी पण समजू शकतो की भावना आपल्या आई म्हणून होणं बट नॅचरल, ती आपण किती म्हटलं तरी आपण नाही सांगू शकणार कोणाला. तर ही इतकी सुंदर गोष्ट आहे, त्याचं इतकं प्रेशर, इतकं असं काही गरज नाही. फक्त मी अभ्यासाचं मी म्हणते की ज्या माहित नाही या गोष्टी त्या माहित करणं, आणि त्यानुसार जर आपण गेलं तर आणखी छान पद्धतीने आपण हे निभावू शकू. आणखी एक खूप महत्वाचं मला इथे सांगायला लागेल की मुलं तुम्ही काय करताना ते बघून अनुकरण आहे, आणि मग ते पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही असणार आहे. कधी कधी मुलं पण ते तुमच्याचकडनं शिकणार आहे, ही अशी करते, याचा रिझल्ट असा आहे तर मी आता हे असं करणार नाही. आज आता दोन्ही पेरेंट्स खरं तर काम करतात, बाहेर जाऊन वर्किंग आहेत, आणि अशा वेळेस पालकांचा अत्यंत नाईलाज, कारण आपली न्यूक्लिअर फॅमिली आणि असं सगळं, तर पालकांचा अत्यंत नाईलाज होतो. मगाशी तुम्ही म्हणालात की पाळणाघरात ठेवावं लागतं काही वेळा, तर ते पाळणाघरातल्या ज्या काही गोष्टी घडत असतात, तर पाळणाघराचं सुद्धा एक वातावरण एक वेगळं असतं. तर तिथनं जे मुलं येऊन शिकतात, किंवा तिथून मुलं येऊन जे काही छान गोष्टी असतील, काही अजून काही निगेटिव्ह पण हे असतील, तर अशा वेळेस जो पालकांचा क्वालिटी टाइम आहे तो खूप गरजेचा असतो. तर तो क्वालिटी टाइम म्हणजे नेमका काय असावा? इथे मी एक अनुभव तुम्हाला सांगते. आमच्या IT ची माझी मैत्रीण होती, पूर्ण वेळ तिच्याकडे मावशी असायची नाही, बाहेर सेफ नाहीये, तर मग तिने ते घरातच ती मावशी ठेवली. मग ती मुंबईला आम्ही होतो, ते जे तुम्ही 10 तास 8 तास ते मूल तिच्यासोबत आहे. जीन्स जरी तुमचे असले तरी सहवास कोणाचा आहे? बरोबर. मग ते संध्याकाळ आलं, मग त्याने एकदा आपल्या पप्पाला विचारणं, आप मारते नहीं मम्मा को? क्यों, आप हस्बैंड है ना उनके? नहीं, ऐसे किसने बताया कि हस्बैंड है तो मारना पड़ता है? हाँ, मारना पडेगा आपको. म्हणजे ते त्याला इतकी आवश्यक गोष्ट वाटली की यांनी मारायलाच पाहिजे. हे दिवसभर त्या मावशी तिच्यासोबत ते मूल मोठं होत आहे. हे किती गंभीर असू शकतं. बोले अरे मेरे जैसे तो ये हो ही नहीं रहा, हमारे जैसे ये तो उसकी जैसे होते जा रहा है, वो उसकी लाइफ जी रहा है. बोली वो 8 घंटा, हा काही कमी स्पॅन नाहीये मोठा, आणि गेली 2 तिच्यासोबतच तो घडतो, आणि ते खूप महत्वाचा टप्पा होता त्याच्या वयाचा. पण इथे तुम्ही म्हणताय की वर्किंग आहे, मी खूप समजू शकते आज काय आर्थिक परिस्थिती वगैरे, तरीही मी आग्रह धरेल, कारण हे पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी, याला तुम्हाला वेळ द्यायला लागेल. तुम्ही सगळ्या दोन्ही तबल्यावर हात मारून असं होणार, कुठलाही चमत्कार घडणार नाहीये, किंवा बाहेरून आपण कितीही दिलं तरी ते परिपूर्ण होणार नाहीये.
प्रत्यक्ष आईने, तुम्ही आई फक्त घरात आहे हे पण एक मुलासाठी खूप मोठी गोष्ट असते. बरोबर. ती सिक्युरिटी या नाही देऊ शकत, मी तुमच्या मुलाला नाही देऊ शकणार. तर मी म्हणेन की तुम्ही पालक व्हायचं तुम्ही ठरवलं, मग तुम्हाला त्या वर्षांचं पण प्लॅनिंग करायला पाहिजे की कुठल्या तरी एका पालकाने किंवा आपण वेळ द्यायचा आहे. ते अप्लिकेशन करून नाही आलाय इकडे, त्याला नव्हतं, तुम्ही वेलकम केलंय, तुम्हाला पालक व्हायचं होतं, मग तुम्ही 4 दिवसाच्या मुलाला मग तुमच्याकडे सोय नव्हती हो त्याला सांभाळायची. एक्झॅक्ट. मग त्याने तुम्हाला त्याचा अधिकार विचारायचा, तुझ्याकडे व्यवस्थाच नव्हती, मग तू का आई झालीस? बरोबर बरोबर. त्याला पूर्ण अधिकार आहे. मग तुझ्याकडे 4 दिवस तू माझ्यासाठी घरी राहू शकली नसती, तुला तुझ्या नुकसान झालं असतं करिअरचं, मग तू का मला आणला? बरोबर. पहिला अधिकार तुमच्यावर आहे त्याचा. तर मी म्हणेन की पहिल्या टप्प्यावरच इथेच हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही सुरुवातीचे काही वर्ष मुलांना दिलेच पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही. बरोबर. आणि आपण पर्याय खूप शोधतोय आणि तिथे आपण खूप अपयशी होतोय. आणि त्या अपयशाचे हे परिणाम आपल्याला रोज 30 केसेस एवढा आमच्या पुढे जो काय येतोय, तिथे प्रत्येक इथे आपण बघते वस्ती पातळीवर ताई म्हणाल्या ती दिवसभर ती बाई कामाला जाते हो, ती सकाळी 7ला निघते कामावर, ती बाई रात्री 7ला येते, ती काय ती मुलांना देणार आहे, क्वालिटी टाइम देणार आहे? तुमच्या आमच्या सारखे ते पण सकाळी निघतात, सेम ह्याच्यावर आहे आपण सगळे ह्याच्यावर बोटीवर. म्हणून इथे मला वाटते खूप डोकं लावून खूप एक्सपर्टीजनी ते पर्याय शोधूच नाही. मी म्हणते तुम्हीच त्यांना काही आपल्या आयुष्याने तो वेळ तुम्हाला द्यावं लागणार, ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन पालकत्व घ्या. कमी ठेवा. मी सांगते ते तुम्ही 2 फ्रॉक कमी घेतले, 2 कपडे, काही मुलांना फरक पडत नाही. काय फरक पडतोय त्याला? ते गरजाच नाहीये त्याच्या गरजा आहेत का मला सांगा? 5 वर्षाच्या मुलाला काय लागतं मला सांगा? त्याला ब्रँड नाही कळत, त्याला काहीच कळत नाही. ते तुम्ही तुमची हाऊस म्हणून अनेक त्याच्यासाठी गोष्टी घेता आणि तुमचंच तुम्हाला वाटतं की अरे हे घेऊया ते घेऊया, पण त्याला तुम्ही हवे आहात. ही त्याची पहिली गरज आहे. पण तुम्ही ते आणायसाठी तुम्ही बाहेर वेळ देता आहात, जे त्याला नकोच आहे, जे त्याला पाहितीच नाहीये. तुम्ही मॉलमध्ये नेता, मी हम क्वालिटी टाइम स्पेंड करते, माझ्याकडे येणारे, माझ्याकडे IT चे भरपूर येतात, फिर आप क्या करते हो? मॉल में जाते. अच्छा. मॉल मध्ये म्हणजे काय तुम्ही क्वालिटी देणार आहे? आमने ये नायकी का शूज मुल घालतंय, अरे त्या 5 वर्षाच्या मुलाला काय कशाला पाहिजे? त्याला त्याची ती गरजच नाहीये हो. त्याला ती आई हवी आहे, त्याला ते वडील हवे आहे. पालक आणि मूल असं आपण आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभं करायचं आपल्याला, की पालक त्यांना त्यांचे पालकांना ताण आहेत, शहरीकरणाचे आहेत, वाढत्या स्पर्धेचे आहेत, त्यांचे ताण आहेत. तो जर रेटा असेल की मला दोघांनाही घरातनं बाहेर जाणं गरजेचंच आहे, पण जो वेळ मिळतोय तो मी कसा घालवणार आहे मुलाबरोबर? तर मिळून कामं करूयात, घरातली 1-2 कामं मिळून, जेवण करूयात, मिळून गप्पा मारूयात. थोडा वेळ काढताच येतो. म्हणजे असं नाही की आम्हाला बिलकुल वेळ नाही आणि फक्त विकेंडला आम्ही तुम्ही म्हणाला तसं मॉलमध्ये घेऊन जाईल, असं नाही. रोज कितीही तुम्ही बिझी असाल तरी थोडासा वेळ, क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही मुलांना द्यावं लागतं. त्यामुळे थोडा वेळ काढा ना रोजचा आणि गप्पा मारा. मोबाईल त्यावेळेला तासभर बाजूला ठेवा, सगळेच घरातले मोबाईल बाजूला ठेवा आणि गप्पा मारा. तेवढंही मुलाला पुरतं. डोळ्यात डोळे घालून बोला. मूल तुमच्याकडे काहीतरी सांगायला येतं आणि तुम्ही असे असता. मुलाला कळतं की मला वेळ नाहीये, मी महत्वाचा नाहीये, मी महत्वाची नाहीये, मोबाईल महत्वाचा आहे. तर तो मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे मूल जेव्हा तुमच्याकडे काही सांगायला येतं, आणि तेव्हा बोला मुलाशी. आणि मग असं अनेक वेळा झाल्यावर जेव्हा आपण खरोखर महत्वाचं काम करत असतो तेव्हा मुलाला सांगू शकतो की आता ना हे खूप महत्वाचं काम आहे आणि मी ऐकेन, थोड्या वेळाने आपण बोलूयात का? तेव्हा मूल समजून घेतं. मूल समजूनही घेतं, पण तुम्ही त्याच्या आधी कितीदा सगळी कामं बाजूला ठेवून मुलाला प्रायोरिटी दिली आहे, हे खूप महत्वाचं आहे. एकीकडे आपण म्हणतो की मुलांना स्पेस दिली पाहिजे, मुलांच्या कलेनं काही गोष्टी करायला पाहिजेत, आणि जेव्हा शिस्तीच्या काही गोष्टी येतात की शाळेत गेल्यानंतरची शिस्त चालू होते, व ते जसजसं वाढीचं वय त्यांचं जेव्हा चालू होतं, बाहेरचे मित्र, सोशल त्यांना अनेक अँगल्स डेव्हलप होत असतात,
अशा वेळेस ह्या मुलांना शिस्त आणि मूल्य शिक्षण असं ऍट ए टाइम देण्याची खूप गरज असते. अशा सिच्युएशनला पालकांनी कसं बघितलं पाहिजे? म्हणजे बाहेर समाजात आपण कसे वागतो आहोत इतरांशी, आपण जे आपल्याला मदत करतात, घरी मदतनीस येतात कामासाठी, त्यांच्याशी आपण कसं वागतोय, आपण आपल्या नवऱ्याशी किंवा नवऱ्या बायकोशी कसं वागतोय, घरात आपण एकमेकांशी कसं वागतोय, किती एकमेकांचा सन्मान जपतो आहोत का, आपण काहीतरी घाणेरड्या किंवा ओरडून बोलतो आहोत, अपशब्द वापरतो आहोत, आपण बाहेर कसं वागतो आहोत, आपण सामाजिक जे नियम आहेत ते कसे पाळतो आहोत, हे सगळं मूल बघत असतं. त्यामुळे 24 तासाचा कॅमेरा, जिवंत कॅमेरा आपल्या घरात असतो, तो बघत असतो. आणि शिस्त सुद्धा मला असं वाटतं की जेव्हा आपण हे तू करायचंयस किंवा हे करायचं नाहीयेस असं सांगण्यापेक्षा आपल्या घरात आपण काय काय नियम ठरवूयात. प्रत्येक घर वेगळं असतं. माझ्या घराची शिस्त माझ्या मते वेगळी असते, दुसऱ्या घराची वेगळी असते. त्यामुळे आपल्या घरात काय काय गोष्टी आहेत, मला असं वाटतं की मला या गोष्टी घरात घडल्या पाहिजेत, तुला काय वाटतं आपल्या घरात काय काय घडलं पाहिजे. मग मुलंही सांगतं की आई तू जेव्हा ओरडून बोलतेस ना तर नाही आवडत आम्हाला, किंवा खूप बोलतेस ग, खूप सूचना देतेस, एका वाक्यात सांगत जा ना. हे ऐकण्याची तयारी पण आपली पाहिजे. आणि या गोष्टी चालणार आहेत, या गोष्टी चालणार नाहीयेत, आणि मिळून नियम तयार करणं, आणि मी पण त्या फॉलो करणार आहे हे महत्त्वाचं. सगळ्यांनी. म्हणजे माझ्या हातनं, म्हणजे मी मूल आहे आणि माझ्या हातनं काही फुटलं तर मला ओरडा बसतो, पण मोठं घरातल्या मोठ्याने ते फोडलं तर त्याला ओरडा बसत नाही. इथे मूल बघतं ना की हे काहीतरी गडबड आहे राव. त्यामुळे सगळ्यांनी मिळून आपल्या घरातले नियम तयार करणं, माझाही सहभाग आहे, मला विचारलं जातं, त्यामुळे मीही घरात महत्वाची व्यक्ती आहे, हे जेव्हा मुलाला वाटतं तेव्हा आपोआप. आणि चौकटीतलं स्वातंत्र्य, म्हणजे समजा आता छोटं मूल आहे, 3 वर्षाचं मूल झालं की त्या मुलाला तुम्ही दिलेले कपडे ते मूल घालणारच नाही. बरोबर आपण काढून ठेवलेल्या कपड्यापेक्षा ते मूल म्हणतं मला हेच घालायचंय. त्यावेळेला 3-4 कपड्यांचे जोड काढून ठेवणं, समजा आपल्याला वाटत असेल की या ठिकाणी हे कपडे चालतील तर ते 3-4 कपडे काढून ठेवणं आणि म्हणायचं हे बघ याच्यातलं कुठलं घालायचंय तुला, चौकटीतलं स्वातंत्र्य. तर मुलाला वाटतं मला विचारलंय, मी ठरवू शकणार आहे आता काय घालायचं ते. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या गोष्टी चालणार नाहीयेत तर नाही चालणार आहेत. मग त्याच्यात कसं करूयात, आपण मिळून काय करूयात, असं जेव्हा आपण एकमेकांशी बोलून ठरवतो तेव्हा शिस्त मुलं पाळतात. आणि मुलांच्या मेंदूला शिस्त आवडते बरं का. आपल्याला असं वाटतं की मुलांना शिस्त आवडत नाही, आवडतं मुलांना, पण ते योग्य पद्धती. त्याच्याही पुढे जाऊन मी कुठली साडी नेसू, मी कुठला ड्रेस घालू, हे पण विचारतात. जसं आपण त्याच्यासाठी डिसिजन घेतो तसं त्यांनी पण आपल्यासाठी घेत. म्हणजे आणि ऐकायचं, मुलांचं ऐकायचं, त्यांनी त्यांची रंगसंगती, चॉईसेस हे आपण डेव्हलप करत जातो. त्याला संधी जितकी तुम्ही जास्त देणार तेवढं आउटपुट तुम्हाला जास्त चांगलं मिळणार. बरोबर. आणि बोलण्याचं सगळ्यात महत्वाचं मी तर म्हणेन की आपलं पालकांचं काय असतं की आपल्याला खूप गोष्टी द्यायच्या असतात मुलांना. आपल्याला वाटतं ही आपली खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी हे देऊ की ते देऊ, काय मला हे पोचवायचं आहे माझ्या मुलापर्यंत. या भानगडीत आपण त्याला ऐकायचंच विसरतो कुठेतरी. आपण बोलायला घेतलं तरी आपल्या बाजूला आपण सगळं ठरवतो की आता मी बोलणार आहे वगैरे, आपण याच्याशी आपलं वाक्य काय, मुलांशी बोला, मुलांना ऐका, मुलांना ऐका. तुम्ही अनेक विषयावर त्यांचे विचार ऐकले नाही तर तुम्हाला कळणारच नाहीये. मी खूप सांगते पण याच्या डोक्यात काय चाललंय. आठवलं की आपल्या पालकांसमोर एक मोठा यक्ष प्रश्न आहे की मुलं जे सोशल मीडियावर काही कॉन्टेंट बघतात, म्हणजे रील्स बघतात किंवा अजून काय काय बघत असतात, तर ते रील्स बघत असेल ते आपण बऱ्याचदा ते रील रिलेट करत नाही आणि मग त्यांना त्याविषयी काहीतरी सांगायचं असतं किंवा त्याच्यातनं अधिक माहिती घ्यायची. आपण म्हणतो काय की हे फालतूच आहे, तुझं आता त्या वयाला साजेसं नाहीये तू काही, पण ते बघून जातो ते मूल. तर ते पालक कसं रिलेट करतील की जेणेकरून ती दोघंही संवादाच्या पातळीवर येतील. मुळात एकतर धोके सांगणं की म्हणजे असं म्हटलं जातं की लॉंग ड्युरेशनचे व्हिडिओ बघितलं तर त्यातल्या त्यात बरं, पण रील्स बघणं, शॉर्ट्स बघणं यांनी तुमच्या सगळ्या आरोग्यावर परिणाम होतो.
मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर रील्स बघण्याचे धोके प्रत्येक वेळेला ते सांगत राहिले पाहिजेत असं नाही, पण तुम्ही जर स्वतः 200-200 रील स्क्रोल करत असाल तर तुम्ही मुलांना सांगून उपयोग नाही. किंवा मुलांचं समजून घेणं की काही वेळेला मुलं असं म्हणतात की आम्ही ना याच विषयाचे व्हिडिओ बघतो. हा, तर मग का बघतोस, का बघतेस तू हे, तुला काय त्यातनं काहीतरी मुलाला पण मुलाचं एक काहीतरी स्वतःच असतं ना की आपण आपलं लागतो हे बघायचं नाही. हो, पण का बघतोय हे पण तर समजून घेऊयात. मग मुलं असं म्हणतं की मला ना या विषयात अजून माहिती घ्यायला खूप आवडतं, आणि मग आपल्याला सांगता येतं की मग शॉर्ट्स बघण्यापेक्षा तू त्याचा अधिक सखोल माहिती देणारं काहीतरी बघशील का, एखादं पुस्तक पण वाचूयात आपण, एखादं त्या विषयाचा अभ्यास असणारी कोणीतरी व्यक्ती आहे आपल्या ओळखीची ती शोधूयात, त्यांच्याशी गप्पा मारूयात, एखादं ठिकाण असेल तिथे जाऊन बघूयात. प्रत्येक वेळेला माहिती घेण्यासाठी रील बघितलं पाहिजे हा 100% योग्य पर्याय नाहीये. तुम्हाला बालकल्याण समितीमध्ये स्क्रीनमुळे आलेले वेगवेगळे प्रत्येकच एखादा अनुभव तुमच्या त्याचं मूळ हेच आहे. म्हणजे आता लैंगिक अत्याचारामधून ज्या छोट्या मोठ्या मुली येतात त्या कुठे भेटलं इन्स्टावर, ओके, कोणाशी कुठे बोलणं झालं इन्स्टावर. आता मी ते सांगते की आपण मैत्रिणी, तुम्हाला माझी आठवण आली तर आपण भेटतो, आपण बोलतो, तुम्ही मला इतके लांब मला भेटायला आलात. नाही, प्रत्यक्ष बोलूनच आपल्याला ही गरज आहे, आपल्याला ते महत्वाचं वाटतं. आता हे मुलांना सोशलायझेशनच कुठेतरी तिथे येऊन थांबलंय. बरोबर. तिथे त्यांना वाटतं आपल्याला खूप तिथे मित्र आहेत, खूप त्यांच्या त्या गरजाच नाही राहिल्या. त्याचं वर मान करून तुम्ही प्रत्यक्ष तुमचे मित्र किती आहे, त्यांची तुम्ही काय शेअरिंग करता, इथपासून मुलांना आता म्हणते नर्सरी प्ले ग्रुप तिथूनच त्यांना त्यांच्यामध्ये त्यांच्या वयाच्या मुलांचे जास्तीत जास्त संपर्कात ते कसे येतील हे आपल्याला प्रत्येक क्षणी. हे इन्स्टा आम्हाला हादरायला होतं. 4थीतली मुलं, 5वीतली मुलगी इन्स्टावर कोणाला तरी भेटते, तो 20 वर्षाचा निघतो, नंतर तो मुलगा ती घर सोडून निघते की दुसऱ्या राज्यात, तिथून ती रेस्क्यू होऊन आपल्या पुण्यात परत येते. पण हल्ली शाळांमध्येच मोबाईलचं हँडल करतात, काहीच गरज नाही. मी शाळेत सांगितलंय शाळेचा अभ्यास आहे हे आहे नाही, हे परिणाम सांगत राहणं, परिणाम हे आपण करू शकतो. अननोन व्यक्तींबरोबर अजिबात चॅटिंग करायचं नाहीये, बोलायचं नाहीये, किंवा हे व्हर्च्युअल जग आहे, त्यापेक्षा खऱ्या जगातली मैत्री जास्त चांगली असते. त्यांचं वय, ते हार्मोनल चेंजेस, सगळ्या गोष्टी आहेत, ते पण एक मोठ्या डेव्हलपमेंटच्या पाईप मधून ही मुलं जात आहेत. किशोर वयामधली मुलं, विचार करा काय ते रोजच्या रोज नवीन बदल होत आहेत तुमच्यामध्ये. आपण किशोर वयाच्या मुलांच्या संदर्भात जरा बोलूयात की आताच निवडणुका झाल्या, तर त्या निवडणुकांच्या अनुषंगाने 18 वर्षानंतरची बरीचशी मुलं त्यांनी मतदान पहिल्यांदा मतदान केलं. की वयवर्ष 16 किंवा वयवर्ष अलीकडे मी म्हणत हवं तर की वयवर्ष 14 ते 18 पर्यंत असं आपण मुलांना, म्हणजे आता जे काही पोर्शे प्रकरण झालं, म्हणजे जे ट्रॅफिकचे नियम आहेत किंवा काही गोष्टी आपल्याकडनं गुन्हा होऊ शकतो किंवा गुन्ह्याचे कोणते कोणते आयाम आहेत की जे लहान वयामध्ये त्याबद्दलचा अवेअरनेस करण्याची, खूप लहान मुलांमध्ये ती हे करण्याची, कारण एकदम तुम्ही 18 वर्षाचं झालं आणि अडल्ट झाला आणि तुम्हाला सगळे नियम आता माहिती आहेत कारण तुम्ही मतदान करायला आता हे झालेला आहात, तर ह्याच्यासाठीच जी काही एक मोठ बांधणी करायला पाहिजे की तू आता सज्ञान होणार आहेस, की तू आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेस, अडल्ट म्हणून येणार आहेस, तर ह्याच्यासाठीचे काही प्रोग्राम जे आहेत ते आपल्याकडे खूप मिसिंग आहेत, असं नाही का वाटत? नाही, आपल्याला आणखी एक मला महत्वाचं वाटते की तू विक्टीम होऊ शकतो, सोबतच तू एक्युज्ड पण होऊ शकतो, हे सांगितले जाणं पण खूप महत्वाचं आहे प्रत्येक घरामध्ये. आपण हे धरतो मोठ्या मोठ्या अर्थामध्ये की मुलगी, ज्या घरात 2-3 मुलं असेल, मुलगी एक, तिला आपलं खास सांगणं असतं, ती विक्टीम होऊ नये, सगळ्यांना आपली जबाबदारी वाटते. पण जी 2 मुलं उरली आहेत किंवा मुलगी पण असेल, दुसरं जेव्हा मुलगा, त्याला आपण कधी सांगत नाही की तू एक्युज्ड होऊ शकतो. जर आपल्याला पीडित व्हायचं नाही, आपल्यावर कोणी अत्याचार करायला नाही पाहिजे, आपल्याला वाचायचं आहे,
आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे, पण दुसऱ्याला नुकसान पण आपल्याला करायचं नाहीये, गुन्हेगारीकडे पण आपल्याला जायचं नाहीये. तुझी आपल्या घरात मुलगी आहे, दुसऱ्यांच्या घरात पण ती कोणीतरी मुलगी आहे. हिची छेड काढल्यापासून हिला आपण सगळं सेव्ह करतोय, तू भाऊ म्हणून तिची सुरक्षा करतोय किंवा त्याचा, तर इकडे पण तुला ती जबाबदारी आहे. हे मी तर म्हणते हिच्या विक्टिमला तुम्ही हे करण्यापेक्षा इथे खूप काम करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण याची संख्या वाढते आहे, पीडिताची संख्या का वाढते? कारण इकडे संख्या मोठी होते. गोष्टी सांगायला मुलांना, जेव्हा मी माझी स्ट्रेंथ, माझी ताकद मुलांसमोर शेअर करते, तर माझे विकनेस, माझी कमजोरी हे पण मला तेवढ्याच याने मांडता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे अरे माणूस म्हणून आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, हे एक्सेप्ट करून त्याच्यावर काम करत, हे सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. आज उद्या हे थांबणार नाही. पण ते शेअर करायला घाबरू नका. मी 14 वर्षाचा होतो ना, मी सिगरेट ट्राय केली होती. काय हरकत आहे बाबाला हे सांगायला, शेअर करायला? मी तर म्हणते नाही झालं तरी स्टोरी बनवा. मुलांना स्टोरी फार आवडतात. अरे हा, मग त्याला वाटतं अरे हा आपले बाबा नॉर्मल आहे, हे कोणी खूप इकडे बसलेले देव माणूस नाहीये. म्हणजे असं होऊ शकतं टीनेज मध्ये, हे मला असं भावना निर्माण होऊ शकते. अरे माझ्याकडून पण नंतर मला कळलं हे माझं चुकत होतं. मला खोकला झाला, माझे ओठ काळे पडायला लागले, मला कळलं ते चुकत होतं. मग मी डॉक्टरकडे गेलो, माझ्या टेस्ट झाल्या, मग मला कळलं अरे मला असं व्हायची भीती आहे. मी असं पूर्ण स्टोरी कम्प्लीट करा. बरोबर. पूर्ण करा ती कहाणी, तिथे थांबायचं नाहीये. मग तुम्ही पडले तर मग तुम्ही वर कसे आले हे त्यांना सांगा. आज माझे बाबा बँकेत मॅनेजर आहे किंवा जे काही आहे, हे इथे आहे म्हणजे हे त्या सगळ्यातनं निघाले आहेत, हे तिथे अडकून पडलेले नाहीयेत. पण या भावना निर्माण होऊ शकतात, हे तुम्ही शेअर करा मुलांशी. मग ते मुलं एकटे पडतात. कारण काय शेअर न करण्याचं, ते एकटे पडलेत. अरे मुलांकडे बघणं हा म्हणजे हे फक्त असं मलाच वाटतंय का? माझी आई एवढी हिला कधी काही वाटलंच नाही, हिला काही म्हणजे हे मी तिच्याशी बोलूच शकत नाही. बरोबर. मग हे बोलावं लागणार आहे. आई म्हणून तुम्ही मैत्रीण म्हणण्याची हिंमत केली आहे ना, बरोबर. मग ते पूर्ण करा स्टोरी. बरोबर. माझ्यासोबत पण असं झालं. मग ते मला काही काळ, मग काहीतरी घटना सांगा, पण ती पडण्या आधीच अशी स्टोरी बनवा. म्हणजे माझ्याकडनं पण चुका झालेल्या आहेत आणि मी त्या चुकातनं वरती आले. मी हे शेअर करायला घाबरू नका. मला असं वाटतं की जेव्हा आपण नागरिक म्हणून, तुझा जो प्रश्न होता की एकदम 18 वर्षापर्यंत मी एकदम असं आहे आणि उद्या मी 18 वर्ष पूर्ण होतोय की मी लगेच नागरिक आहे, तर ते नागरिक असं एका दिवसात होत नसतं. हा प्रवास लहानपणापासून होतो. मी जे म्हणलं की तुम्ही कसे वागतायत, मूल लहान असल्यापासून तुम्ही आजूबाजूला समाजात कसे वागताय, तुम्ही नियम पाळताय का, ट्रॅफिकचे नियम तुम्ही पाळताय का, तुम्ही माणसांशी वागण्याचे नियम पाळतायत का, तर हे सगळं बघणार आहेत मुलं. आणि त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं, ती अशी एका दिवसात होणार नाहीये. म्हणजे ही सुरुवात कधी होते, जेव्हा मुलाला त्याच्या बुटाची लेस स्वतः बांधायची असते आणि तुम्ही म्हणता थांब मी बांधून देतो. किंवा मूल जेव्हा चप्पल सँडल घालायला लागतं, तर तेव्हा ते असं घालून बघत असतं, एकदा या पायात एकदा या पायात, कधीतरी उलटं सुलटं पण घालतं. आणि आपल्याला ते त्या क्षणी त्यांनी बरोबरच घातलं पाहिजे. असं जे असतं, किंवा बटणं लावायची असतात शर्टाची, तर ते सगळं करणं म्हणजे पण शिक्षण आहे ना मुलाचं. आणि आपण प्रत्येक वेळेला थांब मी लावून देतो. तर आपली जबाबदारी घेणं हे मुलाला लहानपणापासून करायचं असतं, ते तुम्ही करू देत नाहीत. आणि मग 18 वर्ष झाल्यावर लगे आता तू नागरिक असं नाही होत. तर ते जबाबदारीचे हे सुद्धा टप्पे आहेत. छोट्या वयात छोटे टप्पे आहेत, पण ती जबाबदारी त्यांची त्यांना घेऊ देणं, त्यांचं दप्तर उचलू द्यात. म्हणजे त्यांना दप्तर म्हणजे हे सिम्बॉलिक झालं, पण त्यांचं त्यांना उचलू द्यात. हे पण आपण बघत राहणं होतंय ना. हे का मी स्पून फिडिंग करणारे पालक म्हणून सतत, तर मग ते जबाबदार नागरिक होणार नाहीये. त्यामुळे मुलांनी स्वतःची जबाबदारी वयानुसार, वयाच्या टप्प्यानुसार जी मूल स्वतःची जबाबदारी घेतंय ती घेऊ देणं, ती घ्यायला मदत करणं, घ्यायला लावणं. तेव्हा कुठेतरी ते 18 वर्षानंतर आणि तरी सुद्धा समजा असं झालं नाही तरी आपण सोबत असणं,
सांगणं, मी मगाशी जे म्हणलं की परिणाम सांगत राहणं, की एकदा सांगून उपयोग नाहीये, त्यासाठी सातत्याने संवाद साधणं, तर हे खूप महत्वाचं आहे. आता अत्यंत अगदी संवेदनशील असा एक प्रश्न आहे, मुद्दा आहे की साधारणपणे आता ते वय खूप अलीकडे आलेलं आहे, अगदी 5वी 6वी काय किंवा अगदी 4थीतली मुलगी सुद्धा माझा बॉयफ्रेंड आहे किंवा गर्लफ्रेंड आहे. तर ह्या ज्या म्हणजे बऱ्याच कुटुंबामध्ये अशी पण कुटुंब आहेत की जी एकल पालकत्व निभावतायत किंवा घटस्फोटित पालक आहेत, तर असे पण पालक आहेत. तर अशा वेळेस मुलांना नातेसंबंधाची अहमियत, नातेसंबंधाचं महत्व तुम्ही कसं एक्सप्लेनेशन पालक म्हणून देऊ शकता? मला असं वाटतं कुठल्याही नात्यासाठी प्रेम महत्वाचं असतं. हा, म्हणजे आता तुम्ही जर म्हणाल की 3री 4थीच्या वयात पण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असत, ते तुमच्या डोक्यातलं झालं ना. मुलाच्या मनात ते एक वापरून बघतंय किंवा अरे अच्छा मित्राशी बोललं ना की तो बॉयफ्रेंड असतो, त्याचं लगेच काही अफेअर सुरू होईल असं नसतं, पण तुमच्या मनात ते बॅगेज असतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणजे ना हे असलंच दिसतंय, गरज नाहीये. ते मूल त्याच वयाचं आहे ना, तितकंच त्याची समज तेवढीशीच आहे आणि त्या समजेप्रमाणे ते टर्म्स वापरतंय. मूल भाषा वापरून बघत असतं, शब्द वापरून बघत असतं, तर ते तेवढं ते करतंय. याचा अर्थ लगेच ते काहीतरी जाऊन भयंकर घडेल असं नाहीये. म्हणजे सोशल मीडियावर पण येतात मुलं, इन्स्टावर जसं तुम्ही म्हणालात की इन्स्टावर ओळखी होणं आणि तिथून ते अफेक्शन, अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. अशा वेळेस नातेसंबंध म्हणूनच हे की सगळे विषय बोलायला घ्या मुलांशी. म्हणून मी आधी पण म्हटलं की कुठलाही प्रश्न त्याचं वय नसणार आहे. तुमच्या मुलाला आज कळलं 4थ्या वर्षी, आवश्यक नाही ते बाकी शेजारचा तुमच्या तो 6व्या वर्षी तो प्रश्न विचारेल, पण त्याला आज प्रश्न पडलाय म्हणजे आज ते उत्तर आपल्याकडे त्याला कळेल, समजेल, पचेल. ताई जसं म्हणाले उगाच सगळंच माहिती देणं आवश्यक नाहीये, पण ते प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. मग तीच आपल्याला ती क्ल्यू असते, बरोबर, की हा आता मला हे टप्प्याटप्प्यात इथून सुरुवात करायची आहे आणि हे मला यांना सांगणं खरंच आवश्यक आहे. आणि बॅड टच, गुड टच हे आपल्याला आपण गृहीतच धरले की शाळेत शिकवतंय सुरक्षित असुरक्षित टच हे सगळं त्याला कळतंय. त्यांना सगळं फक्त माहिती होतंय. बरोबर, फरक लक्षात घ्या, त्याला माहिती खूप गोष्टी आहे. तुम्ही आता पोपटासारखी मुलं बोलतात कुठल्याही विषयावर, तुम्ही त्याला फक्त ते माहित आहे, त्याचा अर्थ, त्याचे परिणाम, त्याचा गर्भार त्याला कळलेला नाही, त्याला तो कळलेला नसतोच. म्हणजे आपण एखादं नात्यांची नीव ठेवणं जेव्हा म्हणतो किंवा एक चांगलं नातं कसं फुलावं याचे काही एक पॅरामीटर्स आपण जेव्हा आपल्या डोक्यात जे पालक म्हणून सेट असतात ते त्या पौगंडावस्थेतल्या मुलांना आपण कसं देऊ शकणार आहे ऍज अ पालक म्हणून, हा विषय. तर ह्याच्यावर आपण पालक म्हणून कसं मुलांची कम्युनिकेशन करणार आहोत. आणि हे तर म्हणजे आता तर हे जेनझी, जेन अल्फा, मग पुन्हा बीटा, थिटा हे काही पुढे वाढतच राहणार आहे. तेव्हा अजून ऍडव्हान्स गोष्टी होणार आहेत. म्हणजे आता मोबाईल आहे, आता AI आला, अजून पुढे अजून काही बऱ्याच गोष्टी येतील. तर अशा वेळेस पालकत्व हे केवढं चॅलेंजिंग असेल. खूप खूप चॅलेंज. मला काय वाटतं की घरातनं प्रेम मिळालं तर मूल बाहेर शोधत राहणार नाही. तर घरात संवाद असेल, घरात प्रेम असेल, मिळत असेल, घरात मुलाला सुरक्षित वाटत असेल, तर मूल ते बाहेर शोधायला जाणार नाही. आणि तरी सुद्धा हे सगळं घरी मिळालं तरी सुद्धा मूल असं काही करणार नाही असं नाही. कारण हार्मोनल बदल आहेत सगळे, बाहेरचं जे एक्स्ट्रा फॅक्टर्स आहेत, म्हणजे ते मोबाईल असेल, तर त्यावेळेला बोलणं आणि परत मग ते नॉन जजमेंटल बोलणं. आपण लगेच सुतावरून स्वर्ग काढतो. तू आता मेसेज करायला लागली, मग ते घरी येतील किंवा तुला बाहेर पळवून नेतील आणि मग तुझं असं होईल, मग तुझं तसं होईल. इतकं गरज नाहीये. पण संवाद, अच्छा आज काय झालं असं म्हणलं का, बर, पण मग अशा वेळेला दुसरं एखादे काहीतरी उदाहरण सांगणं किंवा असं पण होऊ शकतं बरं का. आणि मग याच्यामध्ये जसं मगाशी तुम्ही म्हणालात की मुलगा सुद्धा गुन्हेगार होऊ शकतो, तर फक्त आपल्याला मुलींना वाचवायचं नाहीये. मुलगे सुद्धा या सगळ्या परिस्थितीत भरडलेच जाणार आहेत. भले त्यांनी गुन्हा केला तरी ते भरडलेच जाणार आहेत. तर ते दोघांशीही बोलत राहणं
की याचे परिणाम असे होतात आणि ते गंभीरपणे होतात आणि ते आयुष्यभरासाठी होतात. आता एवढं सगळं पालकत्वाचं शिवधनुष्य आपल्याला पेलायचं आहे, तर असं आणि बाहेरचे बरेचसे ताण पण झेलायचे असतात. तर अशा सिच्युएशनला पालकाचं मानसिक स्वास्थ्य कसं पालकांनी ठेवायला हवं? मला असं वाटतं की त्यासाठी व्यायाम नक्कीच, म्हणजे तुमचं शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतं. तर जे मुलांना लागू आहे की मोकळ्या हवेत जा, तर ते पालकांनाही लागू आहे की पालकांनी स्वतःसाठी रोज अर्धा ते 1 तास दिलाच पाहिजे. तुम्ही व्यायाम करा, काहीतरी छंद जोपासा, वाचन करा, काहीही अशा गोष्टी, आणि स्वतः ताणविरहित जगा. आणि सगळ्यात महत्वाचं गिल्ट, आपल्याला जो सतत एक पालकत्वाचा गिल्ट असतो की सतत हे मूल असं करते आणि माझं मूल असं करते, मग मी कुठेतरी दोषी आहे का? नाही, तुम्ही पण ताणविरहित जगा, गिल्ट घेऊ नका कुठलाही. मूल त्याच्या पद्धतीने वाढणार आहे, ते त्याच्या अनुसार काही गोष्टी करणार आहे. त्याचा ताण, त्याचा गिल्ट तुम्ही घेऊ नका. तुम्ही सगळं देऊ करत आहात, पोषक वातावरण देऊ करतात, ते देण्याचं काम करा, सोबत राहा मुलाच्या. पण त्याच्या बरोबरीने स्वतःवर नक्की अन्याय करू नका. स्वतःला वेळ द्या, आवडीनिवडी जपा तुमच्या. स्वतःसाठी 1 तास रोज काढाच. मग जरा जागरणं बंद करा, स्क्रीन टाइम कमी करा, लवकर उठा आणि स्वतःसाठी वेळ द्या. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा. स्ट्रेस बस्टर्स आपले आपण शोधायचे, काय काय आहेत ते. आणि आपण जसं मुलांना सांगतो तसं एक्सेप्टन्स ठेवा. प्रत्येक वेळी पालकाच्या भूमिकेतच असलं पाहिजे अशी काही गरज नाही. तुमच्यातलं मूल तुम्ही जिवंत ठेवा, कायम जपायला पाहिजे. आणि मी जे म्हटलं की आनंदी पालकत्व, ते आपल्याला याचं भान ठेवायलाच पाहिजे की हे आता ते 3 वर्षाचं होतं, ते 4चं झालं, ते आता टीनेज मध्ये आलं, ते मोठं होणार आहे. त्याचे कॉन्सेप्ट आहेत आणि 10-10 वर्षांनी विचार, काळ, सगळं बदलतं. हे आपण थांबवू नाही शकणार आहे ना. आता माझ्या आईच्या सगळ्या 100% गोष्टी मला बरोबर वाटल्या आहे का? तर प्रामाणिक उत्तर नाही. त्यातलंही 40% मला तेव्हा चुकीच्या वाटल्याच होत्या, किंवा हे अरे काय बोलते आई, असं काही नसतं, असं मला वाटलंच होतं. पण म्हणून मला काय आईविषयी प्रेम नाही का, मला काय आदर नाही का? सगळं आहे. फक्त ते काळानुरूप मी तो बदल केला म्हणजे माझं काही खूप नुकसान झालंय का? नाही ना. मी त्या काळानुसार मी बदलले. मी आता या अमक्या ठिकाणी ठीकठाक आहे. असं माझ्या लेकरांच्या बाबतीत पण होणार आहे. हा एक्सेप्टन्स. ती माझ्यासारखीच नाहीये किंवा माझ्या नवऱ्यासारखी ती तंतोतंत नसणार आहे. ते नवीन गोष्टी ते घेणारच आहे. म्हणून आज मी जे बोलते त्यातलं तिला 50% जरी बरोबर वाटलं तर मी धन्य मानायला पाहिजे की मम्मा तुझं एवढं ठीक आहे, ओके, ठीक आहे. इथे ठीक आहे हा शब्द तुम्ही स्वतःलाही सांगा, आपल्या मुलांनाही सांगा. पण या खूप आदर्श जे वेगळी एक संकल्पना होती ते व्हायच्या चक्करमध्ये आपली मुलं गमवू नका. आणि स्वतःलाही आणि ऐकायला शिका. मुलांना खूप ऐका, प्रत्येक विषयावर त्यांचे विचार ऐका. आणि आनंदी पालकत्व तुम्ही स्वीकारा. आणि एक खूप आनंदाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्या आपण किती एन्जॉय केलंय आपल्या मुलांचे. त्याची बोबडे बोल तुम्ही किती आनंद घेतलाय, त्याचं दुळदुळ चालणं तुम्ही किती आनंद घेतलाय. मग आजही तो आनंद तो टीनेज मध्ये तो पण घ्यायला शिका. बरोबर. ते काय करते, अरे असं किती छान, असं आम्ही नाही शिकलो त्यावेळेस, यांना येतंय, तो पण आनंद घ्या. त्या वयात तुम्ही आनंद घ्या ना. बरोबर. बाकी त्याची डेव्हलपमेंट त्याच्यावर तुमची नजर आहेच. ते आपण किती सांगितलं तरी ते पालक म्हणून नजर ठेवणारच आहे. तर एकूणच काय, तर पालकांनी स्वतःतल्या मुलाला सुद्धा जिवंत ठेवायचंय. स्वतःतलं मूल जिवंत ठेवून आनंदी पालकत्व आपल्याला करत राहायचंय. तर माय समश्रीच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन पालकांना मिळतंय. आभार. धन्यवाद.